Namaste. In this lecture, we have discussed about the overviews of biodiesel production. How produce biodiesel in industrial level. Okay. Firstly, we will discuss about the what is biodiesel. Biodiesel काय आहे? Biodiesel refers to non-petroleum based diesel fuel consisting of short chain alkyl, methyl or ethyl esters made by transesterification of vegetable oil or animal fat, which can be used alone or blended with conventional petrol. Diesel is unmodified diesel engine vehicle. Okay, biodiesel is formation of diesel with the help of biological organisms, okay, or living things, by using living things to produce diesel. Okay, in this process used vegetable oil, animal fat, then used cooking oil, okay, जे आपण घरी यूज केलं असतं कुकिंग ऑइल, आणि later on this oil is used for the biodiesel production. Then number of plants have a capacity to produce biodiesel, that is the Jatropha, then Parthenium is the grass, आपण त्याला गाजरी गवत म्हणतो. ओके, then seeds of Pongamia pinnata, that is the करंजीचं जे झाड आहे, this plant, Pongamia plant, have a capacity, seeds of this Pongamia pinnata plant have a capacity to produce diesel. Their diesel production by using living organism, that is known as the biodiesel. Okay, biodiesel is the standardized monoalkyl ester. बायोडिझेल काय? स्टँडर्डाइज मोनोअल्काइल इस्टर्स. कसं फॉर्म होतं ते बघू आपण. नंबर ऑफ मेथड्स आहेत बायोडिझेल फॉर्मेशनच्या. ओके, वन बाय वन आपण ते बघूच. तर बघा, बायोडिझेल इट फॉर्मेशन स्टार्ट इन 1990. Scientists found ways to reduce viscosity आणि number of procedures होते त्याच्यात. Biodiesel has gained good reputation in catalog of renewable energy, and it produces reduced toxic emission and can be blended with diesel and used in conventional engines too. Okay, पण बायोडिझेलचा खूप जास्त यूज का बरं केला गेला नाही? बिकॉज some other reasons. इट्स डायरेक्ट यूज इंटू व्हेकल. डायरेक्ट यूज जर आपण व्हेकलमध्ये केला, इट इज इम्पॉसिबल ड्यू टू हायर विस्कॉसिटी, लो व्होलॅटिलिटी अँड रिॲक्टिव्हिटी ड्यू टू द हायड्रोकार्बन चेन्स प्रेझेंट. ओके, आपण प्लांटमधून एक्स्ट्रॅक्ट केला आणि डायरेक्टली इंजिनमध्ये ते यूज करू शकत नाही. का बरं? कारण त्याची विस्कॉसिटी जी असते ती हायर असते, देन लो व्होलॅटिलिटी अँड रिॲक्टिव्हिटी. त्यामुळे त्यावरती काय केल्या जातात? प्रोसेस केल्या जातात. ओके, त्या प्रोसेस ज्या आहेत त्या आहे पायरोलिसिस अँड ट्रान्सएस्टरिफिकेशन. पायरोलिसिस अँड ट्रान्सएस्टरिफिकेशन करूनच आपण काय केलं जातं, ते जे तयार झालेलं डिझेल आहे ते यूज केलं जातं. ओके, सायंटिस्ट फाउंड 2 ways to reduce viscosity and molecular weight of vegetable oil. व्हेजिटेबल ऑइल जे आहे तर आपण डालडा म्हणतो, त्याला काय केलं जातं, त्याची विस्कॉसिटी रिड्यूस आणि मॉलिक्युलर वेट आणि विस्कॉसिटी रिड्यूस करण्यासाठी 2 मेथड्स यूज केले जातात. दॅट इज द पायरोलिसिस अँड ट्रान्सएस्टरिफिकेशन. बट पायरोलिसिस इज द व्हेरी एक्सपेन्सिव्ह अँड यील्ड ऑफ अनडिझायरेबल प्रोडक्ट. ओके, खूप एक्सपेन्सिव्ह आहे, खूप महागडी प्रोसिजर असल्यामुळे ट्रान्सएस्टरिफिकेशन त्याच्यासाठी प्रिफर केलं जातं. ओके, हेज द रिसर्च वॉज एक्सटेन्सिव्हली मेड ऑन ट्रान्सएस्टरिफिकेशन, रिझल्टिंग फ्युएल वॉज कॉल्ड एज द बायोडिझेल. ते कसं तयार केलं जातं ते बघू आपण. सिस्टमॅटिक प्रोडक्शन ऑफ बायोडिझेल.
हा काय पाथ आहे एक बायोडिझेल प्रोडक्शनचा. व्हेजिटेबल ऑइल और ॲनिमल फॅट और वेस्ट हे काय केलं आपण कलेक्ट केलं एका ह्याच्यामध्ये. ओके, त्याच्यावरती काय केलं जातं, ट्रान्सएस्टरिफिकेशन केलं जातं. ट्रान्सएस्टरिफिकेशन नंतर काय होतं, क्रूड बायोडिझेल तयार होतं. ओके, क्रूड बायोडिझेल तयार झाल्यानंतर काय होतं, रिफायनिंग केलं जातं त्याचं. आफ्टर रिफायनिंग प्रोड्युसेस द बायोडिझेल. देन अनदर ट्रान्सएस्टरिफिकेशन नंतर क्रूड ग्लिसरीन तयार होतं. अँड ग्लिसरीनला काय केलं जातं, रिफायनिंग केलं जातं. प्युअर ग्लिसरीनमध्ये तयार होतं किंवा मग मिथॅनॉलमध्ये त्याचं कन्व्हर्शन होतं. ओके, रिकव्हरी. देन मिथॅनॉल प्लस कॅटलिस्ट. आणि याचा पुन्हा ट्रान्सएस्टरिफिकेशन, मिथॅनॉलचं पुन्हा ट्रान्सएस्टरिफिकेशन करून क्रूड बायोडिझेल तयार होतं, रिफायनिंग होतं आणि बायोडिझेल तयार होतं त्याचं. ओके, हा एक सिम्पल पाथ आहे ट्रान्सएस्टरिफिकेशनचा. ठीक आहे, आपण आता डिटेलमध्ये त्याचे बघू. बायोडिझेलच्या काय काय हे आहेत पूर्ण डिटेल्स बघू आपण बायोडिझेल्सच्या. ओके, biodiesel refers to non-petroleum based diesel fuel consisting of short chain alkali, methyl or ethyl esters made by transesterification of vegetable oil or animal fat, which can be used alone or blended with conventional petrol diesel in unmodified diesel engine vehicle. Biodiesel is the standardized monoalkyl esters. आता बघू ते कसं हे होतं. हिस्ट्री ऑफ व्हेजिटेबल ऑइल बेस्ड फ्युएल, त्याची हिस्ट्री बघू थोडीशी की कसं ते तयार केलं गेलं. हा शोध कोणी लावला ॲक्च्युली, ह्याची डिस्कवरी कशी झाली. इन 1900 रुडॉल्फ डिझेल, हा रुडॉल्फ डिझेल नावाचा जो व्यक्ती होता, डिपिटेड द फर्स्ट डिझेल इंजिन रनिंग ऑन पीनट ऑइल ॲट द वर्ल्ड्स एक्झिबिशन इन पॅरिस. पॅरिसमध्ये त्यांनी फर्स्ट इंजिन काय केलं, डिझेलवरती रन केलं. आणि ते डिझेल कुठून एक्स्ट्रॅक्ट केलं, पीनट ऑइल. ओके, पीनटपासनं काय केलं ते एक्स्ट्रॅक्ट केलं गेलं. ही लाईकली यूज्ड peanut oil at the request of French government who are interested in its use in their African colonies. ओके, पॅरिसमध्ये त्याचं डिस्कवरी झालेली आहे. रुडॉल्फ डिझेलनी ते डिस्कवर्ड केलेलं आहे. आणि पीनटपासनं काय केलं गेलं, एक्स्ट्रॅक्ट केलं गेलं. आफ्टर डिझेल्स मिस्टिरियस डेथ इन 1930 डेव्हलपमेंट फोकस ऑन द यूज ऑफ पेट्रोलियम बेस्ड फ्युएल. त्यानंतर त्याची डेथ झाल्यानंतर त्याचं ते वर्क थोडं थांबलं आणि पेट्रोलियम बेस्डकडे काय फ्युएलकडे काय केला, मोस्ट ऑफ दी यूज केलं गेलं. द यूज ऑफ व्हेजिटेबल ऑइल्स ॲज अ इंजिन फ्युएल मे सीम्स magnificent today, but such oil may become in the course of time as important as the petroleum and coal products of the present time. पण त्यानंतर ते रिसर्च जे आहे ते पुन्हा हे केलं गेलं की पेट्रोलियम जे आहेत त्याचे साठे कमी होऊन जातील, त्यामुळे त्याचा यूज करणं किंवा जे पेट्रोलियम बेस्ड डिझेल होतं त्याचेही काय होईल, ती जेव्हा ते पूर्ण जे साठे आहे ते संपुष्टात येईल, त्यानंतर आपलं फ्युचर काय. तर त्याच्यानंतर काय केलं, मोस्ट ऑफ द रिसर्च जो आहे, कल जो आहे सायंटिस्टचा टू डेव्हलप व्हेजिटेबल ऑइलपासनं डिझेल बनवण्याकडे मोस्ट ऑफ द रिसर्च काय झालं तिकडे केलं गेलं. ओके, त्यानंतर का बरं यूज केलं जातं बायोडिझेल. ग्लोबली transportation accounts for 25% of the energy demand and nearly 62% of oil consumed. The generation of electricity is the single largest use of fuel in the world. More 60% of power generated comes from fossil fuels. Okay, security of supply, reduction of greenhouse gas emission and social structure and agriculture. Most of the electricity generation साठी पण काय केला जातो, पॉवर जनरेशनसाठी फॉसिल फ्युएलचा यूज केला जातो. आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी पण नियर अबाउट याचाच यूज केला जातो, फॉसिल फ्युएल्सचा. त्यामुळे आपल्याला आणि ग्रीनहाऊस गॅसेस इमिशन्स पण खूप जास्त प्रमाणात होतं. ते रिड्यूस करण्यासाठी काय केलं झालं, कॉन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसचा यूज करायला सुरुवात झाली. ओके, देन
प्रोडक्शन ऑफ बायोडिझेल. आपण एक छोटंसं हे बघितलंच होतं, ट्रान्सिस्टरिफिकेशन थ्रू कसं बायोडिझेल तयार केलं जातं. फर्स्टली एक छोटासा पॅथ आहे हा. कलेक्ट ऑइल फॉर द प्रोडक्शन ऑफ बायोडिझेल, देन प्री ट्रीटमेंट केलं जातं त्या ऑइलवरती. त्यानंतर आफ्टर प्री ट्रीटमेंट इस्टरिफिकेशन केलं जातं त्याच्यावरती. देन आफ्टर ट्रान्सिस्टरिफिकेशन, देन ॲटमॉस्फेरिक डिस्टिलेशन. त्यानंतर काय केलं जातं, ॲटमॉस्फेरिक डिस्टिलेशन केलं जातं. वॉशिंग अँड ड्राईंग अँड प्रोड्युसेस द बायोडिझेल. वॉशिंग अँड ड्राईंग नंतर बायोडिझेल अँड त्यानंतर ते बायोडिझेल तयार झालेलं ॲनालिसिससाठी जातं. ओके. नाव द फिल्टरिंग अँड हिटिंग. या तयार झालेल्या क्रूड ऑइलला काय केलं, फिल्टर केलं जातं आणि हिट केलं जातं. This is the process of separating the fatty acid from the glycerol backbone from the biodiesel of the glycerol. Transesterification is the reversible reaction of oil with an alcohol, methanol or ethanol to form a fatty acid, alkyl esters and glycerol. The reaction समोर बघू आपण कशी आहे. The vegetable oil molecules is reduced to about 1/3 its original size and lowering its viscosity, making it similar to diesel. व्हेजिटेबल ऑइलला काय केलं जातं, 1/3 त्याची साईज रिड्यूस केली जाते अँड लोअरिंग विस्कॉसिटी पण काय केलं जातं, त्याची लोअर केली जाते अँड मेकिंग इट सिमिलर टू डिझेल. दिस इज द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग द फॅटी ॲसिड फ्रॉम ग्लिसरॉल बॅकबोन. बघा इथे दिलेलं ऑइल आहे. ऑइलचं स्ट्रक्चर जर बघितलं तर CH2OCOR, CHOCOR अँड CH2COR. त्याच्यामध्ये काय टाकलं जातं, अल्कोहोल. ऑइलमध्ये काय टाकलं जातं, अल्कोहोल. दॅट इज अ थ्राईस ROH. कॅटॅलिसिस केलं जातं त्याचं. दॅट इज द दिस रिॲक्शन इज द ट्रान्सएस्टरिफिकेशन रिॲक्शन. आणि त्याने काय होतं, बायोडिझेल सेपरेट होतं. थ्राईस RCOR काय केला जातो, सेपरेट केला जातो आणि ग्लिसरीन केलं जातं. ग्लिसरीन आणि बायोडिझेल काय होतं या रिॲक्शनमध्ये प्रोड्यूस्ड होतं. दिट इज द सिम्पल रिॲक्शन ऑफ ट्रान्सएस्टरिफिकेशन. ओके. देन वॉशिंग बायोडिझेल. आता ते बायोडिझेल जे तयार झालं त्या रिॲक्शनमध्ये, दिस बायोडिझेल वॉशिंग विथ वॉटर इन द ओल्डेस्ट अँड मोस्ट कॉमन मेथड ऑफ क्लिनिंग बायोडिझेल. Then methanol is a solvent. It captures soap and other impurities and holds them dissolved in the biodiesel. Water soaks up that methanol, releasing impurities to be washed away with water. Type of water washing used: water washing, air bubble washing. दोन टाईपने त्याचं काय केलं जातं, वॉशिंग केलं जातं. आणि कसं केलं जातं ते तिथे दिलेलं आहे. मिथेनॉल इज अ सोल्वेंट. मिथेनॉल काय आहे, is a solvent. It captures soap and other impurities and holds them dissolved in the biodiesel. And water soak up that methanol, releasing impurities to the wash away with water. ठीक आहे. त्यानंतर बायोफ्युएल कसं हे केलं जातं, ट्रान्समिट, प्रोसेसिंग अँड कन्व्हर्शन केलं जातं इंडस्ट्रीमध्ये. त्यानंतर ते काय केलं जातं, डिस्ट्रीब्यूट केलं जातं. डिस्ट्रीब्युटरमध्ये एंड युजरचे कार्समध्ये वगैरे यूज केल्या जातात. फीडस्टॉक्स आहेत, फीडस्टॉक ट्रान्सपोर्ट केल्या जातात. फीडस्टॉक म्हणजे जिथे प्लांट हे काय केल्या जातात, ग्रो केल्या जातात. ओके. किंवा व्हेजिटेबल ऑइल म्हणजे व्हेजिटेबल पासनं काय केलं जातं, ते प्लांट्सपासनं एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. प्लांट्सपासनं सीड किंवा त्याच्या जे काही पार्ट्स असेल प्लांटचा, जसं पार्थेनियम, गाजरी गवत आहे, याच्या लिव्ज आणि स्टेममध्येच असतं. आणि करंजीचं झाड जे म्हटलं आपण, पोंगामिया पिन्नाच्या, त्याच्या सीड्समध्ये असतं. जाट्रोपाच्या पण सीड्समध्ये काय असतं, हे बायोडिझेल असतं. आपल्या गार्डनमध्ये कॉलेजच्या आपण बघितलं होतं जाट्रोपा प्लांट. ओके. त्याचे ब्राउनिश लिव्ज होते. ठीक आहे. फीडस्टॉकपासून काय केलं आहे, ट्रान्सपोर्टेशन केल्या जातात रिफायनरी इंडस्ट्रीजमध्ये. तिथे ते काय झालं, कन्व्हर्शन होतं आणि मग ते डिस्ट्रीब्युटेडकडे ट्रान्समिट केलं जातं. त्यानंतर युजेस ऑफ बायोडिझेल. बायोडिझेल कशासाठी यूज केलं जातं, टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी अँड ट्रान्सपोर्टेशन. रेल्वे, शिप्स अँड ऑटोमोबाईल्समध्ये याचा काय केला जातो, यूज केला जातो. देन रेल्वे युसेज. द ब्रिटिश बिझनेसमॅन रिचार्ड ब्रॅन्सोन्स व्हर्जिन वॉयगर ट्रेन नंबर 22007 थॅम्स वॉयगर बिल्ड ॲज द वर्ल्ड्स फर्स्ट बायोडिझेल ट्रेन. ब्रिटिश
जो हे होता बिझनेसमॅन, त्यांनी ट्रेनसाठी याचा फर्स्टली यूज केला गेलेला आहे. ट्रेन नंबर पण इथे दिलेला आहे त्यांनी. त्यानंतर एअरक्राफ्ट, फरवरी 2009लाच एअरक्राफ्टसाठी पण याचा यूज केला गेला. द फर्स्ट फ्लाईट बाय द कमर्शियल एअरलाईन टू बी पार्टली पावर्ड बाय बायोडिझेल अँड बिल्ड ॲज अ हर्डलिंग अ इको फ्रेंडलियर अँड चीपर इरा ऑफ एअरलाईन ट्रॅव्हल टूक प्लेस. फरवरी 2009ला याची एअरक्राफ्टवरती पण काय झाली, ट्रायल झालेली आहे बायोडिझेलची. त्यानंतर इंडियाने काय इनिशिएटिव्स घेतले बायोडिझेल तयार करण्यासाठी बघू. नॅशनल मिशन ऑन बायोडिझेल हॅज बीन लॉन्च बाय GOI, गव्हर्मेंट ऑफ इंडिया. देन स्टेट गव्हर्मेंट डिझायनेटेड स्पेशल ऑथॉरिटीज बॉडीज टू मॅनेज. देन मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस नोटिफाईड बायोडिझेल परचेस पॉलिसी. Then government institute are working on technology and promotion, and public private sectors are working on processing and end use. अशा वेगवेगळ्या काय केल्या त्याचे इनिशिएटिव्स घेतले गेले गव्हर्मेंटकडनं. त्यानंतर सम मोर प्रॅक्टिकॅलिटीज. द फार्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया Dr. Abdul Kalam, late Abdul Kalam, is one of the strong advocates of Jatofa cultivation for production of biodiesel. The State Bank of India provided boost to the cultivation of Jatofa in India by signing a MOU with DI Mohan, a joint venture of DI Oils, to give loans to the tune of 1.3 billion rupees to local farmers in India. अशा वेगवेगळ्या काय घेतल्या इनिशिएटिव्स घेतल्या गेले त्याच्यासाठी बायोडिझेल प्रोडक्शनसाठी. बायोडिझेल फर्स्ट ट्रायल रन ऑन ट्रेन, आपल्या इंडियामध्ये पण त्याची फर्स्ट ट्रायल झालेली आहे. फर्स्ट सक्सेसफुल ट्रायल रन ऑफ अ सुपरफास्ट पॅसेंजर ट्रेन वॉज कंडक्टेड ऑन December 31, 2009. Delhi Amritsar Shatabdi Express used 5% biodiesel fuel. Then railway annual fuel bill 3,400 crore for diesel. Then it minimizes 10% mixture with diesel and reduce 300 to 400 crore per annum. 300 to 400 करोडने काय केलं ते थोडं कमी केलं गेलं. अँड 5% सबस्टिट्यूशन इज ॲक्सेप्टेड. ट्रेनमध्ये जे डिझेल यूज केलं गेलं त्याच्यामध्ये 10% मिक्सचर केलं गेलं बायोडिझेल. देन इंटरेस्टिंग प्रॅक्टिकॅलिटी स्टेट्स. Andhra Pradesh has entered into a formal agreement with Reliance Industries for Jatofa planting. The company has selected 200 acres, 0.81 kilometers of land at Kakinada to grow Jatofa for higher quality biodiesel fuel. Then Chhattisgarh has decided to plant 160 million saplings of Jatofa in all its 16 districts during 2006 with the aim of becoming biofuel self-reliant state by 2015. छत्तीसगडला पण काय 2015ला काय झाली ट्रायल्स झाल्या, म्हणजे तयार सो केल्या गेले जटोफा प्लांट. देन महाराष्ट्रामध्ये ऑन November 2005 द महाराष्ट्र गव्हर्नमेंट एम टू कल्टिवेट जटोफा ऑन 600 kilometers इन द स्टेट. त्यानंतर 2005ला काय झालं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्स घेतले. सप्टेंबर 2007 हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड जॉईन हँड्स विथ द महाराष्ट्र स्टेट फार्मिंग कॉर्पोरेशन फॉर अ जटोफा सीड बेस्ड biodiesel vendor. Then Jatofa plant will be grown on 500 acres 2 kilometers in Nashik and औरंगाबाद region. हे वेगवेगळे महाराष्ट्रामध्ये पण हे काय झालं ट्रायल हे झालं त्याच्या. त्यानंतर मेजर इश्यू अँड कन्सर्न लँड अवेबिलिटी, याच्यासाठी लागणारी लँड. देन सर्टिफाईड हाय इल्डिंग व्हरायटीज, प्लांट हेल्थ, अवेबिलिटी ऑफ लेबर, इरिगेशन अँड कॉस्ट, हे काय मेजर इश्यूज आहेत त्याच्यासाठी लागणार आहे. देन सपोर्ट रिक्वायर्ड हाय इल्डिंग सर्टिफाईड सीड, प्लांटिंग मटेरियल्स. देन डेडिकेटेड गव्हर्नमेंट फायनान्शियल सपोर्ट. खूप मोठी गोष्ट आहे ही डिझेल प्रोडक्शन करणं, म्हणजे त्याच्यासाठी एक खूप स्ट्रॉंग फायनान्शियल सपोर्ट लागतं. त्यानंतर लँड लागतं त्याच्यासाठी. व्हरायटीज पण एक सर्टिफाईड पर्टिक्युलर व्हरायटीज लागतात ते प्रोड्यूस करण्यासाठी. ओके. अलॉटमेंट ऑफ फंड टू प्रमोट एनर्जी कॉर्पोरेशन प्लांटेशन्स, नील वॅट ST बायोडिझेल पोर्शन्स ऑफ ब्लेंडेड HSD, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट बाय द कॉर्पोरेशन टू क्रिएटेड RD एक्सपेन्सेस. देन वेस्टलँड अलॉटमेंट पॉलिसी. या वेगवेगळ्या गोष्टी या सपोर्ट लागतात बायोडिझेल प्रोडक्शनसाठी. त्याचे ॲडव्हान्टेजेस बघायचे आपल्याला डिझेलचे. लास्टली, biodiesel is the environmental friendly
कारण जो कन्व्हेन्शनल सोर्स आहेत एनर्जीचा, पेट्रोलियम किंवा डिझेल, त्याच्यापासनं जे ग्रीनहाऊस गॅसेस आहे खूप जास्त प्रमाणात इमिट होतात, ते रिड्यूस होतात ड्यू टू द बायोडिझेल. इट कॅन हेल्प रिड्यूस डिपेंडन्सी ऑन फॉरेन ऑइल. आपल्याला काय करावं लागतं, तो इम्पोर्ट करावा लागतो फॉरेनमधून आपल्याकडे हे ऑइल. आपलं डिपेंडन्सी काय होते, रिड्यूस होते. इट हेल्प्स टू लिब्रिकेट द इंजिन इटसेल्फ, डिक्रीजिंग इंजिन वेअर. इट ऑफर सिमिलर पॉवर्स टू डिझेल फ्युएल. हे काय करतात, आपल्याला डिझेल फ्युएलसारख्याच काय करतात, सिमिलर हे देतात, क्वालिटीज प्रोव्हाइड करतं. इट सेफ दॅन कन्व्हेन्शनल डिझेल. इट कॅन बी मेड फ्रॉम वेस्ट प्रॉडक्टपासनं पण काय होतं, तयार होतं हे. इट कॅन बी मेड ॲट होम इझिली, आणि इट इझिली काय होतं, हे अवेलेबल होतं. डिसएडवांटेजेस, इट्स स्टोरेज फॉर लॉंग पिरियड इज नॉट सुटेबल फॉर इंजिन ऑपरेशन. ओके, खूप जास्त दिवस आपण काय करू शकतो, स्टोअर नाही करू शकत. इट बिकम जेल इन कोल्ड वेदर. थंडी असली तर ते जेल फॉर्ममध्ये कन्वर्शन होऊ शकतं. इट हॅज अ वॉटर कंटेंट हायड्रोस्कोपिक. त्याच्यामध्ये वॉटर हे जास्त प्रमाणात असल्यामुळे काय होतं, ते खूप लवकर उडतं. हायड्रोस्कोपिक नेचर आहे त्याचं. इट हॅज अ हायर 10% नॉक्स इमिशन. इट डिक्रीज द हॉर्स पॉवर 25%. ओके, काही डिसएडवांटेजेस पण आहे याचे. कन्क्लुजन ह्यावरनं by mixing 20% biodiesel with diesel will help India to save 7.3 to 10 tons of diesel per year. In India, about 33 million hectares of wasteland is available and can effectively be used for cultivation of jatropha plant. It offers business possibility to agriculture enterprises and rural employment. खूप मोठा हे आहे याचा की बिझनेस अपॉर्च्युनिटी आपल्या एम्प्लॉयमेंट पण प्रोव्हाइड करतं आपल्या इकडल्या लोकांना, आणि ॲग्रिकल्चर शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा या गोष्टीचा. बायोडिझेल इज द लीस्ट कॉस्ट स्ट्रॅटर्जी टू कंप्लाय विथ द स्टेट अँड फेडरल रेग्युलेशन. यूज ऑफ बायोडिझेल डज नॉट रिक्वायर मेजर इंजिन मॉडिफिकेशन. द ओनली थिंग दॅट चेंज इज द एअर क्वालिटी. आपण एअर पोल्युशन पण रिड्यूस होऊ शकते. आणि बायोडिझेल हॅज अ पॉझिटिव्ह ॲट्रिब्यूट टू इन्क्रीज Ketan, high fuel lubricity and high oxygen content. Then biodiesel reduces by much 65% the emission of small particles of solid combustion products. The ozone smoke forming potential of hydrocarbon is less than diesel fuel. ओझोन तुम्हाला माहिती आहे, ओझोन लेअरचं इम्पॉर्टन्स, तर ती दिवसेंदिवस रिड्यूस होत आहे. तर त्याच्या ओझोनवरती त्याचा इफेक्ट होईल जर आपण हे यूज केले तर. सल्फर इमिशन्स आर इझिली एलिमिनेटेड विथ प्युअर बायोडिझेल. बायोडिझेल कंटेन नो पेट्रोलियम बट कॅन बी ब्लेंडेड विथ कन्व्हेन्शनल डिझेल. This fuel can be used in any diesel engine without any modification. Biodiesel is degradable, not toxic and free from sulfur and lead. सल्फर अँड लीड माहिती आहे तुम्हाला, खूप जास्त टॉक्झिक आहे. मॅक्झिमम कार्सिनोजेनिक पण आहे लीड जे आहेत ते. कॅन्सरचं प्रमाण डे टू डे वाढतं आहे, ते पण कमी करण्याचं काम होऊ शकते बाय युझिंग बायोडिझेल. ओके, दीज आर द रेफरन्सेस. हे रेफरन्सेस आहे काही. तुम्हाला जर अजून बायोडिझेलबद्दल काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर यावरून तुम्ही काय करू शकता, ते घेऊ शकता. ओके, चला, थँक्यू. स्टॉप करते इथे.